मित्रांनो, पावसाळा आता जून महिन्यात चालू झालेला आहे. ह्या पावसाळ्यामध्ये आपण कशा पद्धतीने ड्रायव्हिंग सुरक्षितपणे केली पाहिजे आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघण्याचा प्रयत्न करा. कारण की पहिल्या पावसाळ्यामध्ये आपण कशा पद्धतीने रोडवरती ड्रायव्हिंग केली पाहिजे, आपण आपल्या गाडीला कशा पद्धतीने व्यवस्थित अपडेट केलं पाहिजे, जसं की लाईट बनवणं असेल, गाडीचे ब्रेक्स वगैरे असतील, कशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी आपण पावसाळा येण्याच्या अगोदर व्यवस्थितपणे बनवून घेतल्या पाहिजेत, रिपेअरिंग केल्या पाहिजेत, मेंटेनन्स केलं पाहिजे. त्याच्याचवरती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या ड्रायव्हिंगचा 25 वर्षाचा अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर जे रोडवरती माती साचलेली असते आणि ही माती साचलेली असल्यामुळे पहिल्या पावसामध्ये रोड हा धोकादायक असतो. पहिल्या पावसाळ्यामध्ये कधीसुद्धा ड्रायव्हिंग 40च्या खालीच असावी किंवा वरती नसावी. आपण कोणती गाडी वापरतो आणि आपल्या गाडीचं मेंटेनन्स कशा पद्धतीने आपण ठेवतो ह्याच्यावरती बी अवलंबून असतं. जसं तुमचं पहिली गोष्ट असेल ब्रेक व्यवस्थितपणे लागतात का नाही ते गॅरेजमध्ये जाऊन पूर्णतः चेक करून घेतले पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे की आपले क्लच, गिअर वायर आपल्याबरोबर सतत ठेवली पाहिजे. मग ती मोटरसायकलची असू, नाही तर ऑटो रिक्षाची असू, नाही तर अन्य कोणत्या गाडी. की पावसाळ्यामध्ये अति घाई करू नये. नाही तर काय होतं की पाऊस पडत असताना मोटरसायकल चालक अति प्रमाणात घाई करतात. पाऊस आपल्याला भिजवणार नाही अशा पद्धतीने आपण कुठेतरी जागा बघावी आणि त्या ठिकाणी व्यवस्थित थांबून राहावं जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत. आपलं स्पीड लिमिट कमीत कमी 40पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची गोष्ट अशी की ड्रायव्हिंग करत असताना कधी मोठे ट्रक चालक असतात, त्यांच्या समोरून आपण लगेच त्यांच्या बाजूनीच लगेच आपण टर्न मारण्याचा प्रयत्न करत असतो. मग तुम्ही रिक्षा घेऊन असतील, मोटरसायकल घेऊन असतील या अन्य कोणते वाहन घेऊन असतील, कारण की मोठी गाडी असते. मोठी गाडीच्या जर बाजूने तुम्ही जवळून टर्न मारला तर अजिबात ट्रक ड्रायव्हरला दिसत नाही. ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात असतात. आपल्या जीवनामध्ये आपण अशा बेसिक ज्या ट्रिक आहेत त्या आपण व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं आहे. कारण की आपल्या परिवाराला आपली फार गरज आहे आणि आपण कुठेतरी असुरक्षितपणे ड्रायव्हिंग करतो, स्वतःला नुकसान पोचवून घेण्याचं काम करत असतो. असं करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. हलगर्जीपणा करू नका. व्यवस्थित ड्रायव्हिंग आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे. नाही तर पाऊस पडतोय, तुम्ही घाई करताय आणि पावसामुळे कुठेतरी तुमचा अपघात घडण्याची शक्यता ही अति प्रमाणात जास्त असते. सतर्कतेनेच गाडी चालवण्याचं काम करा. पावसाळा जवळ आलेला आहे आणि आता पावसाळा सतत चालू राहणार आहे. आपलं जीवन महत्त्वाचं आहे, हीच माझी भावना आहे. यासाठीच व्हिडिओ काढला होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.